आज मी बनवलं होतं कोळंबी भात. चला तुमच्यासोबत शेअर करते मी प्रॉपरवाली रेसिपी. आणि इथे मी कोळंबी घेतली होती, त्याच्यामध्ये लिंबू आणि हळद लावून ठेवलं होतं अर्धा तासासाठी. इथे मी कांदा टोमॅटो बारीक कापून घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी इलायची आणि तेजपत्ता असं फ्राय करायला टाकलं. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे छान असं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार होतो वाटण. सो कांदा सॉफ्ट जसं झाला की त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. हा सुक्या खोबऱ्याचा वाटण आहे. इथे मी बेसिक मसाले ॲड केले. तुम्ही ह्याच्यामध्ये स्पेशल मसाले जे असतात बिर्याणी वगैरे त्याचेसुद्धा ॲड करू शकते. त्याच्यामध्ये कोळंबी ॲड केली आहे. 50% आपल्याला कोळंबी इथे शिजवून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपलं पाणी ठेवायचं झाकण, म्हणजे ती छान अशी शिजते. मी साईड बाय साईड अंडे बॉईल करायला ठेवले होते आणि मी ते बटाटासुद्धा कापून ठेवला होता मोठा मोठा. आणि इथे मी आता जो नॉर्मल राईस असतो तो मी नॉर्मल राईस ॲड केलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये बासमती राईससुद्धा ॲड करू शकता. बासमती राईसला अर्धा तासासाठी तरी असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं असतं. सो माझ्याकडे इतकं टाईम नव्हता आणि खूप लेट झालं होतं म्हणून मी रेग्युलरवाला राईस यूज केला. आणि इथे मी शेवटला पाणी लिंबूचं पाणी असतं ते त्याच्यामध्ये टाकलं. आणि इथे मी नेहमी गरम पाणी टाकायचं, कारण का तो फ्लेवर असतो ना तो जात नाही. सो इथे छान असं आपण त्याला सगळं मिक्स करायचं, मीठ वगैरे टाकायचं. आणि हा माझा कोळंबी भात रेडी आहे. बघू शकता खूप छान झालं होतं. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडत असेल तर.